मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांची भेट होण्याची शक्यता आहे, आरक्षणावर चर्चा होऊ शकते. काय माहिती आरक्षणावर करतेत का जाती जाती दंगली लावायला चर्चा करतात. मराठीचे प्रश्न सोडायला दोघाला वेळ नाही. काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो, मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं. तुमचं सरकार आलं झाले 3 वर्ष. महिलावर केसेस केल्यात म्हणा त्यांनी. तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं, गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने. त्या सरकारने घातलं शरद कुणाच्या महाविकास आघाडीचे आरक्षण हे माहिती आहे आम्हाला. तेच पाडे कवरगिरीत म्हणा अमित शहाला, तेच कवरगिरीत एकदा दिलं तुम्ही ते घातलं. आता तुमचं सरकाराला द्यायचं तर 10 वर्ष झालं तेच चालू आहे. देतो देतो घेतो घेतो. इकडं पार आमच्या अंगाच्या आग व्हायला लागल्यात. सारखं सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागलंय. दुसऱ्या दिवशी या 7व्या 8व्या दिवशी पडत असतं. इकडं कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला, अमित शहा साहेब आहेत सरकारला. काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते, काल कार्यक्रम होता भाजपचा, त्यामध्ये ते म्हणाले की मनोज जरांगेंचं सोडा, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का? त्यांचं नाही म्हणणं आहे. समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना. त्यांचं नाही म्हणणं आहे समजा, असं उदाहरण धरून चाला. येत नाहीत ते म्हणजे त्याचा अर्थ ते तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही. कवर ढकली तर एकामेकावर. तुमचं बी म्हणणं सांगा ना, ओबीसी कोट्यातून द्यायचे का नाही. आम्ही बघू. तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडं मागं उभा राहिले तसे उभा राहतील परत. तुम्ही हा म्हणून सांगा ना. कोर दोघं बी वापर करता तुम्ही मराठ्याचा. हां, महाविकास आघाडीवाले ओबीसीतून बोलणार नाहीत आरक्षणाला, महायुतीवाले बोलणार नाहीत. जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा, मराठी तुमच्या साथ देतील. ते नसले म्हणत तर हे म्हणा, कुणीतरी हा म्हणा दोघापैकी एक जण. ओर येड्यात काढिता आम्ही बरोबर करतो ह्यावेळेस. आता बघा तुम्ही दोघाला बी. तुम्ही निवडणुकीत उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती. आता ते तुम्हाला एक आवाहन करतायत की संघर्षासाठी जर तुम्हाला विधिमंडळात जायचं असेल तर तुम्ही या, मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. म्हणजे मॅनेज करायला मला लाड. म्हणजे एकीकडून मला दादा म्हणतो, भाऊ म्हणतो. आम्ही मग त्यांना दादा म्हणतो, भाऊ म्हणतो. लागला मॅनेज करायला. केलं दुकान चालू. घेतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडीचे आलेच का जातीवर. खरी जात दिसलीच का तुमची राजकीय जात. शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जातीकड. नाही वळायचं यार तुमचं रक्त जातीकड. शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं. आमदारकी देतो मी बाजूला जातो. लई गचळ लोक माणसं आहेत यार तुम्ही, गचळ. तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर. म्हणजे आत्ता तुम्ही राजकारणात जाणार, ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होते. मी कुठं राजकारणाचं बोललो काय. तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही मग काय करू. पासून सर्व पक्ष जे सर्व नाही. धर्मातले लोक आहेत जी इच्छुक आहेत ते यावेत. काय करू. 10 महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आम्ही. आमचं आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं. म्हणतोत का नाहीत, आहेत का नाहीत मीडियाचे बंधू साक्षीदार. 6 कोटी मराठा बी साक्षीदार आहे का नाही. 10 दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय, 10 महिन्यापासून. आता 29 ऑगस्टला 11 महिने होते बरोबर. आम्ही सारखं तेच म्हणतोय की बाबा आम्हाला आमचं आरक्षण द्या,
आम्हाला राजकारण करायचं नाही. मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा माझा समाज काय करेल? राजकारणाकडनं द्यायचं काय करेल? तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागेल. मग आता आम्हाला न्याय घ्यायचा म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या जाती धर्मात लोकांना तिथं बसावं लागेल ना. काय चूक आहे आमची? काय चूक आहे? एक माणूस किंवा एक मनोज जरांगे 11 महिन्यापासून सारखं म्हणतोय की आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं, मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. इतकं प्रामाणिकपणापासून इमानदारीनं सांगतोय मी 11 महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं. तुम्ही जर देणार नसलात, तुम्ही माझ्याच मराठ्यावर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडं. सत्तेत जावं लागणार का नाही? नाही दिल्यावर काय चूक करतो मी? आणि माझ्या समाजाला ते मान्य आहे. हे देणार नसले तर आपलं सत्तेत चला पाडाय आणला, हे समाजाचं म्हणणं आहे. जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो. काल अमित शहा इथं आले होते, ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारतो, तुमची अपेक्षा काय होती? काय बोलायला हवं होतं? त्यांनी काय करायला हवं होतं? नाही ते काय, त्यांनी काय लक्ष घालायला हवं? काय ते का लक्ष घालायचे? ते मोठे लोक आहेत, त्यांना लक्ष घालायला कुठं टाईम आहे गरीबाकडे? जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार आहे. मोठ्या लोकांना गरीब लोकांची गरज नाही राहील, त्यांना फक्त सत्ता स्थापन करूच तर गरीबाची गरज होती. सत्ता स्थापन केली एकदा की गरीबाच्या ढोंगाडावर लात मारली ते झाले. आता मोठाले कावळे ओळखी झाले त्यांना धरून येते. आता गरीबाला नाही धरून ते. आता ते नाही सोडू शकत. हो, ते नाही सोडू शकत. इथं शिर्डीला तेव्हा मोदी साहेबाला सांगितलं होतं आम्ही, तुम्ही लक्ष घाला. आणखीन ती शब्द नाही त्यांचा, ब्रह शब्द त्याच्यावर. हे ते काय, ते लोकांचे मुर्दे पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाचा आहे त्यांना. आतून कपटानं भरलेले लोक आहेत ते. काय खरं नाही त्यांचं. ते गरीबाला कवाच मोठं नाही करू शकत कोणत्याच. ते त्यांना मोठ्या जाती संपायच्यात देशातल्या. म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची. पटेली गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या. यादव, राजपूत, गुर्जर, जाट मोठ्याल्या जाती संपवायच्यात. मुसलमान, दलित मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायच्या त्यांना. विचित्र लोक आहेत ते. त्यांचं पणच आहे मोठ्याल्या जाती संपवायच्या आणि छोट्याल्या जाती धरून राजकारण करायचं. पण त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल. उभा कार्यक्रम लागेल तुमचा. आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते, तेही तुमच्या अत्यंत जवळ. चांगलं आहे ना, त्याला काय जवळ आणि लांब काय असते. छगन भुजबळ कामच आहे तेवढं. इथली तर करणे, भांडणं लावून देणे आणि मारामाऱ्या लावून देणे. यांना काय नाही, यांना कळणार बी नाही कावाच. लोक काय बोलते, जनता काय बोलते यांना नाही कळणार. कारण माणूस एकदा येडा झाला ना, येडाच होत असतो. छगन भुजबळचा यांच्या अन्न कोणाची आहे? छगन भुजबळ शिवाय उपोषण बी होऊ शकत नाही त्यांचं. छगन भुजबळ शिवाय त्यांचा पान बी आलू शकत नाही. ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत. त्यांचं कोणतं आरक्षण आहे? त्यांच्या आरक्षणाला कुठं, रोल आहे त्याच्यामध्ये. त्यांच्या आरक्षणाला कोणता धक्का लागतो? एनटी व्हिजेंटीच्या आरक्षणाला कोणता धक्का लागतो? देवाला तरी लागतो का? धनगराच्या वंजाऱ्याच्या आरक्षणाला धक्का? 19% आरक्षणाचा विषय आमचा. तुमचा काय संबंध त्याच्यात? तुम्ही फुकट भांडणं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोणकडे बी. आणि अर्थ आम्ही बोलणार म्हणून वेगळेच काढायला लागली. भेटेत आणि फितेत. जाऊ द्या आता काय, आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही खंडित पकडायला तुमचा काही संबंध नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना. एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच आहेत ना, होणारच आहेत. आम्ही बघू. काही जण आंदोलनाला सामाजिक आंदोलन, तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणतात. कोणाला ते आता सध्या आज ते पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे? मला एवढंच म्हणायचं आहे त्यांना, तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही विनाकारण भांडण विकत घ्यायचं नाही. विनाकारण आमचे संबंध खराब करायची काही गरज नाही. आणि आम्ही असं म्हणल्यावर त्याचे गैरअर्थ बी काढायचं नाही की आम्हाला ते भीतेत म्हणून बोलानात. असले बी ते काय म्हणतात त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला, थोडक्यात काढायचे नाही असले. एक रिस्पेक्ट आदर करते, सन्मान करते, त्याचा अर्थ असा काढायचा असतो. आदर करते सदर की आम्ही त्यांना बोलत नाही, त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो.
त्यांच्या बी नेत्याचा आदर करत असून म्हणून बोलत नाही. त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही? काही नाही, डर आहे आणि ते आम्हाला भीत आहेत. अरे काय अर्थ काढतात? मोकळे होतोच ना आम्ही, तुम्ही जसे मोकळे आहेत तसे. माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळला दंगली करायच्यात आणि ते करणार आहे 100%. ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते रॅल्या काढतात. धनगर बांधवाला सामान्याला कळतंय हे काय आहे, ते सुपारी घातल्यासारखा खेळ आहे. छगन भुजबळ हे करतोय. मी छगन भुजबळ दंगली घडणारी, छगन भुजबळ एवढा शहाणा नाही. 100% मी सांगतो, छगन भुजबळ दंगली घडणारी म्हणजे घडणारी. तो आमच्या इकडं उपोषण बसतो छगन भुजबळ. आमच्या इकडं तर रॅल्या काढायला लावतो, आमच्या इकडं सभा घेतो. आणि मी जर येवल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागते इकडं. तुला दुसऱ्याच्या गावाने दुसऱ्याच्या तिकडं जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसतो. मी येवल्यात उपोषण सुरू केल्यावर मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं, मग कसं होईल? मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठीतो. आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा. मी करतो बरं सुरू येवल्याकडं तिकडं त्या नाशिकला. मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतोय. मग किती वाईट वाटन तुला? इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला, आमच्या इकडं आमच्यात वादळ लावून द्यायला लागला, इकडं गर्दी करायला लागला, तिकडं गर्दी सुरू झाल्यावर मग किती तशी शक्यता आहे? शक्यता नाही, मग ॲडव्होकेटच येते आता. हा, तू इकडं काढी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं. आमच्यात मारामाऱ्या लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे. तीनदा रॅली असती का? तीनदा रॅली असती का? तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का? म्हणजे आमच्याच इकडं मारामाऱ्या लावून द्यायच्या आणि तो मजा बघायची. कारण तो लोकांना काही त्रास नाही, तो या जातीच्या लोकांना त्रास नाही, तुला त्रास नाही, तो जिल्हा मोकळा. काय जी लॉस होईल तो ओबीसीचा आणि मराठ्यांचा होईल, धनगराचा आणि मराठ्यांचा होईल. काय जे व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसल. तुला काही नेट नाही ना, तो मोकळा, राजकारणासाठी मोकळा. तो ह्या जातीला ताण नाही, तो मोकळा. आणि आम्ही तिकडे सुरू केल्यावर तुम्ही आता असं म्हणाले की डोक्यात आहे, डोक्यात आहे नाही. हे इथलं उठून तिथेही जाऊन बसू शकतो. उचलायची काय गरज आहे? मी कुठं करू शकतो, मी येवल्यात करू शकतो, नाशिकला करू शकतो. मी कंटिन्यू तिकडे पण करू. कसं काय नाही होणार? सातारा फाट्यावर होऊ शकतं, तिकडं सातपूरमध्ये होऊ शकतं, तिकडं होऊ शकतं, तिकडे होऊ शकतं ना, मुंबई नाक्याकडे होऊ शकतं, येवल्यात. हो, का नाही होऊ शकत? हे आंदोलन इथून तिथेही करू शकतो. कसं काय नाही करू शकत? तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला, तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलन बसायला लागला, तू आमच्या मारामाऱ्या दंगली मुंडके कापायला लावणार. तू आता तू रॅल्या काढायला लागला आमच्या इकडंच. 50 बाऱ्या आमच्या तिकडंच काय तुमच्या रॅलीचं उपोषणाचं? म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असं आहे, तिकडे जुटून द्यायचं. आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश, आपल्याला काही ताण नाही, निवडून यायला नाही, जातीवादाला काही ताण नाही. जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या आणि मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या. आपण शेप ते नाही का जुनी म्हणे, गाव जिळे हनुमान बाहेर, तसं ह्यो लांब तुटक बसलाय तिकडं ना, तो ऐकडचे तो तिकडं. आता मग तुला कळन आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचं आणि धनगराचं वाद लावून दिला. आता मात्र लय खोटा गोतला गाड्यानो. आता तर आपल्या दारात आहे, दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात. आता लय त्रास व्हायला लागला रे बाप. मग त्यांना किती होता संतावा आता ध्यानात येतो आहे. मी तिकडे आल्यावर तुला कळन वर्दळ कशी असते. महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार. मग बसव तो बी माया पुढं तिथं, तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना, माया पुढं बसव तिथं. तू लय शहाणा नाही ना, तुला वाटतं मीच लय शहाणा आहे. तो या पुढचा शहाणा आहे मी तिकडे परवानग्या काढायला लावल्या जातात. हा, येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी बी तिकडे येतो आता उपोषणाला. मग कळन तुला किती बेकार असतं. आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल. ती अक्कल नाही त्याला अक्कल नाही. शेण खातं कधी कशाला पांढरा झाला म्हणतो? पांढरा कशाला झाला म्हणतो तो? त्याला अक्कल नाही. आंदोलन उपोषण इथं 2दा-3दा आमच्या इथं पुढं बसेल. बार आमच्या गावानेच रॅल्या काढायला लावतो, म्हणजे दंगल करायसाठी ना. आम्ही म्हणतो शांत राहा, काही बोलायचं नाही. मग तुम्ही वरचेर येणार रॅल्या घेऊन, तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार, तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार, तुम्ही घाण घोषणा देणार, तुम्हीच गाड्या फोडणार, मारामाऱ्या करणार आणि मराठ्यावर घालणार तू छगन भुजबळ, बरोबर ना? त्यापेक्षा तुला काय करायचं ना, इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो, तुला काय दंगली करायच्यात कर. प्रसाद लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून,
त्यावेळेस प्रसाद लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं, मी त्यांना सगळी मदत करतो. त्यांची भाषा बदलली. तो ऑफिसला लोक पाठवायला आमची सरकार जळलं काय? सरकारला सांग ना, हे GR काढ म्हणून निर्णय काढ. तो ऑफिसला कशाला पाठायचं? बजे खायला? हा, तुला पैशावाला झाला का? तो ऑफिसला कशाला पाठायचं? तुला सरकारची कडी घेत होता ना बाबा. लाड भाऊ, तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना, तर सरकारला म्हणा ते निर्णय कर. EWS, SCBC, OBC, कुणबी हे ऑप्शन खुले कर. शासन निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्रासाठी. काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलले दा? ओळखी करून घ्यायच्या काय लोकांच्या? काय गरज आहे? सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगाव निर्णय कर. किती सोपं आहे. ऑफिसला कशाला बोलायचे? फोडाफोड्या करायच्या काय लोकांच्या? म्हटले की आमच्या भगिनी आहेत, काल मुलगी रडली तिच्याबद्दल, की आमच्या भगिनी आहेत आणि मनोज जरांगे आमचे भाऊ. मग चांगलं आहे. आमचा दरेकर भाऊ आहे. मग नीट बोलावस, नीट बोलाव. दुसऱ्याचं गमीला घ्यायचं आणि उगाच नुकती वाढायची कोंकडी बी फुकटची. हां, इकडे लागलं आमच्या आग व्हायला शरीराचं. तुम्हाला काय होतं तिथं झोपून? फुकटचे फाकट मराठ्या जीवावर आमदार क्या कामायच्या. सगळं मोडून टाकला, सगळा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा, आता आमचं आंदोलन मोडायचं. गोड बोलून फक्त काड्या करू नका. हा, तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आमच्या याच्यातून जाईन. तुम्ही किती पुढच्या चालीचे ते मला चांगलं माहिती आहे. फक्त आतून अभियान राबवू नका, काड्या करू नका, ट्रॅप रचू नका. हा, एक 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 उतरू नका. आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या. तुम्ही मागे त्याचा अर्थ तसा होणार. हा, याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी माझ्या जवळच्यानी फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावल्या. हा, गोड बोलून काटा काढायचं कामा नका करू. चला, धन्यवाद. त्रास व्हायला लागला, लय पाणी यायला लागलं तोंडात. ओके ओके चल जिरे लक्ष्मणचं कुठे?